नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं सर्वांचं मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, गणेश उत्सवाचे पडघम वाजायला लागलेत. तसेच मनोरंजन सृष्टीमध्ये स्टार प्रवाहाच्या गणेश उत्सवाचे पडघम वाजतात आणि त्याच्या सरावाला देखील सुरुवात झाली आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या किशोरीताई आणि हर्षदाताई. त्या दोघीही त्यांच्या परफॉर्मन्सचा सराव करतायत, तर त्यांना विचारूया की किती मजा येते. तुमचं दोघींचंही मराठी मनोरंजन विश्वात मी ऐश्वर्या खूप खूप स्वागत करते. कशा आहात? मस्त मस्त. तू कशी आहेस? मी मस्त. काय वाटतंय डान्स सराव करताना, प्रॅक्टिस करताना किती मजा येते? नाही, मला काही फार स्ट्रेस नाही, कारण किशोताई आहे, सो सगळे तिच्याकडेच बघणार आहेत. तर मी आपलं पाठी पाठी बरवून आपलं मी हिच्याकडे बघून डान्स करणार आहे. त्यामुळे मलाही तसं टेन्शन नाही, कारण का मी तिच्याकडे बघते आणि फॉलो करते. आता तुम्ही बघितलंच आहे. हो. फॉलो करते. जेव्हा कोरिओग्राफी चालू असते तर तेव्हा किती काय असं मजा असतं, येते. आम्ही तिरछी नजरनी आम्ही असं बघून बघून करत होतो आता. मला वाटतं माझ्यासाठी विचारशील तर स्टार प्रवाहाचा हा जो विश्वास आहे आमच्यावरचा, की आम्हाला प्रत्येक गोष्ट करण्याची संधी स्टार प्रवाह देतं ह्या इव्हेंट्स मार्फत. म्हणजे गणपतीचा असतो, दिवाळीचा असतो, हो, नवीन हो, हो. वर्षाचा असतो. अख्खं स्टार प्रवाह कुटुंब त्यानिमित्ताने एकत्र येतं. आणि म्हणजे अदरवाईज कधी 6 महिन्यात भेट होणार नाही माझी हिची, पण अशा इव्हेंट्समुळे हो, आम्हाला हो, हो. सराव करण्यासाठी भेटतो, इव्हेंटला भेटतो. सो आय थिंक ह्या वाहिनीचं नाव स्टार प्रवाह आहे आणि आपण नेहमी स्टार प्रवाह परिवार म्हणतो. तर खरंच स्टार प्रवाह परिवार वेगवेगळ्या सणात असं हा, म्हणजे एकमेकांच्या जवळ आणतं. परिवार कसं जॉईंट फॅमिली जरी असली किंवा विभक्त फॅमिली जरी असली तरी सणावाराला एकत्र येतात, साजरा करायला. तसं आम्ही सगळे नातेवाईक आहोत एकमेकांचे. स्टार प्रवाह ही फॅमिली आहे आणि आम्ही सणावाराला एकत्र येतो आणि साजरा करतो. आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो की आता कुठला सण येतो आणि कसा इव्हेंट असणार आहे. सो त्याप्रमाणे आज पहिलाच दिवस आहे रिहर्सलचा आणि नेहमीप्रमाणे धाकधूक असतेच, कारण इव्हेंटच ॲक्च्युली आम्ही डान्स करतो. सो उत्सुकता पण असतेच आणि डान्स करायला कोणाला नाही आवडत, म्हणजे आता नाही आला डान्स तरी करायला आवडतो. सो येस. आणि ते सगळं प्रेम विश्वास सगळ्या गोष्टी एकत्र असतात. त्यामुळे आम्ही काही चुका करतो त्यासुद्धा प्रेक्षक माफ करतात, की आपल्याच परिवारातलं नृत्य चालू आहे. पण इट इज ग्रेट. इट इज कमाल वातावरण असतं हे. म्हणजे एक प्रसन्नता असते. खरं सांगायचं तर एक प्रसन्नता, म्हणजे तुम्ही त्या दिवशी इव्हेंटच्या दिवशी पण बघाल, एक प्रसन्नतेचा माहोल असतो. कुठलाही इव्हेंट असू दे स्टार प्रवाहाचा, मग तो गणेश फेस्टिवल असू देत किंवा अवॉर्ड फंक्शन असू दे. स्टार प्रवाहाची फॅमिलीच अशी आहे ना, की सगळे एकमेकांना सांभाळून घेणारे आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना सांभाळून पण घेतो, सामावून पण घेतो आणि खूप मजा करतो. आताच तुम्ही म्हणालात की खूप मजा करतात, पण स्टार प्रवाह आपल्याला वेगळे वेगळे सरप्राईजेस देत असतं. तर आता ह्या इव्हेंटला तुमच्या दोघींची पेअर आहे किंवा सोबत डान्स करणार हे तुम्हाला माहिती होतं की हे तुमच्यासाठी सरप्राईज होतं? नाही, ते सरप्राईजच असतात. हा. म्हणजे एकदा रिहर्सलला जायचं म्हटल्यानंतर आम्हाला उत्सुकता असते ना, हे कोणाबरोबर आहे, कोणाबरोबर आहे. तर अर्थात ही जी टीम आहे, ती आधी 2 फोनवर सांगत नाहीच आपल्याला. आणि मग अगदी खूप खोदून खोदून विचारलं की असतं. आणि मग एक असतं ना, की परिवारातलं एकाबरोबर जास्त जमतं आपलं, दुसऱ्याबरोबर थोडंसं कमी जमतं आपलं. असा जो परिवारातला प्रकार असतो, तसाच जेव्हा माहीत असलेली व्यक्ती, की आता किशोताई आहे, की ती आम्हाला सगळ्यांसाठी जरा खूप हृदयाच्या जवळची व्यक्ती आहे. सो ती आहे म्हटल्यानंतर एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा उत्साह आणि एक आपल्याला पण माहिती असतं की शी इज अन इन्स्पिरेशन टू सो मेनी ऑफ अस. आय मीन जस्ट तिचं असणं सुद्धा खूप पॉझिटिव्ह स्पिरिट देतं. सो इट इज ऑल एक्साइटिंग टू डान्स विथ हर. आम्हाला आत्ता आम्ही डिस्कस करत होतो, स्टार प्रवाहाने जेव्हा इव्हेंट सुरू केलं, म्हणजे ह्या गोष्टीला आता 10 वर्ष होऊन हो, गेली हो, असतील, हो. तेव्हा पहिल्यांदा एक इव्हेंट केला होता आणि त्याच्यात मंगळागौरीचा होता. मंगळागौर आम्ही केली होती. मी ही होती, आय थिंक सुरेखा कुडची सुरेखा होती, खुर्ची उमा होती. संदेश, हो. अशा खूप जणी आम्ही होत्या. सो इट्स लाईक अ फुल सर्कल. यावेळेला पण गणपती आहे, मंगळागौर आहे. सो आम्ही So खूप मजा परत ते करतो. म्हणतात ना, ते म्हणतात हिस्ट्री रिपीट्स तसं झालं. आणि हर्षदाचं आणि माझं ट्युनिंग असंही आम्ही दोघी सगळे म्हणतात सेम राशीच्या आहोतच, मिथुन राशीच्या, आणि आम्ही सेम स्वभावाच्याही आहोत. तर त्याच्यामुळे अशी पॉझिटिव्हिटी दोघींमध्ये खचून खचून भरलेली आहे. आम्ही जिथे जातो तिथे एक छान माहोल, प्रसन्न माहोल तयार करतो. स्टार प्रवाहाच्या गणेश उत्सवाची तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता दिसते, पण गणेश उत्सव येतोय तर त्याबद्दल काय उत्सुकता? गणपती आणि माझं तर अफेअरच आहे. म्हणजे तो आता घरी येणार आहे.
फिरून भटकून त्याची वाट मी पाहतच असते. आणि मला वाटतं आपण सगळेच जण गणपती असा उत्साह वर्धक वातावरण निर्माण करतो ना, म्हणजे ते 10 दिवसच फक्त नाही, तर त्याच्या आधीचा अख्खा श्रावण मला वाटतं लोक येणार आहे उत्साहातच असतात. वातावरण एक वेगळं प्रफुल्लित वातावरण असतं. आणि आपण म्हणतो ना, एक असं भरापुरा माहोल, तसं श्रावण सुरू झाल्यापासून ते गणपती बाप्पा हा असे म्हणजे आपल्या चैतन्यच असतं हा. सो आय थिंक एक प्रकारचं. कोणालाही तू विचारलंस तर गणपतीबद्दल जी आस्था आहे, प्रेम आहे. आणि आणि खास नुसतंच गणपती येणं असं हो. नाही, पण त्याचं आजूबाजूचं जे वातावरण असतं, खाणं पिणं, रात्री जागवणं आपापल्या घरी, सगळ्यांच्या घरी जाणं हो. गणपतीला, ज्यांच्या ज्यांच्या घरी, आपल्या मित्रांच्या घरी आहे किंवा रिलेटिव्हच्या घरी आहे. सो धमाल वातावरण म्हणजे असतं. एकंदरीत महाराष्ट्रभर एक प्रसन्नतेचा माहोल असतो, एक Absolutely. चैतन्य असतं. कुठेही आपण गेलो कुठेही ह्या 2 महिन्यात, तर एक तर चैतन्य असते, एक कारण तयारी सणावारांचं. सुरू झालेली आहे. सार्वजनिक गणपतींची तयारी सुरू झालेली आहे. येता जाता तू नुसतं असं खिडकीतनं बाहेर बघितलंस तर वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती बनतायत, हो. रंगकाम सुरू आहे. आणि मध्येच आपल्याला असे अचानक गणपती बाप्पाचे डोळे दिसतात. इव्हन मार्केटमध्ये सुद्धा तोरणं सगळं 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 म्हणजे गणपतीची सणाचं सजावट वातावरण आहे हा, अख्ख्या सुरू झालेलं आहे महाराष्ट्रावर. already. बरोबर आहे. जसं आता तुम्ही परफॉर्म करतायत की ह्या इव्हेंटमध्ये, तसं लहानपणी आपण गणेश उत्सवामध्ये काहीतरी प्रेझेंट काय करत संबंध असतो. माझा तर त्याबद्दल मी गणेशोत्सवात मी चिखलवाडीत राहत होते, तर त्याच्यामुळे प्रत्येक गणेशोत्सवात मी डान्स करायचे. आता नाही करत, आता त्याच्यावर जाऊ ती नका. व्यवस्थित डान्स करायची, मी तो डान्स करायची. की गणपतीचं विसर्जनाला निघालं की मी आणि माझा पप्पा. आणि मग हळूहळू जेव्हा आपण आपल्या कामात नृत्य सुरू करतो ना, तेव्हा मग लक्ष देतो, ह्या आपल्याला येतच नव्हतं तेव्हा, ते आपल्याला वाटत होतं आपण तर अमिताभ बच्चन आहोत. सो येस, पण जे तेव्हा जमलं नाही, ती सगळी इच्छा स्टार स्टार प्रवाह प्रवाह मी पूर्ण. नेटाने पूर्ण करते. सो स्टार प्रवाहाचे खूप आभार. म्हणजे मला तर असं वाटतं की मी जे लहानपणी करायचे ते म्हणजे उत्स्फूर्तपणे करत होते आणि आवडीने करत होते. आता आवडीनेच करते, पण आता मला चान्स दिला नसता कोणी करायला, जो स्टार प्रवाहाने दिला. तर त्याच्यामुळे मला सगळं माझं बालपण परत आठवतंय. आणि तशी फार मोठी नाहीच आहे मी, आणि आपण तर काय बाल कलाकारच आहोत. बालकलाकारच होता. तर तुम्ही बघितलंच आमचा गॅदरिंगचा डान्स. हो. नाही, खूप सुंदर डान्स करतात आणि खूप लवकर कॅप्चर करतात. अरे बापरे. अगं बाई. आता असंच आपण तिकडे बघूया. माझं लक्ष तिकडेच आहे. माझं लक्ष मी एक वाक्य बोलले की गेला तिकडे बघते, हो का? इकडे. असं वाटतंय तुम्हाला? बरं बरं. तुमच्या दोघींची प्रचंड उत्सुकता आहे, पण तुम्ही ह्या इव्हेंट बद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना एवढंच सांगावंसं वाटतं की आमचा स्टार प्रवाहाचा हा जो गणेश फेस्टिवलचा इव्हेंट आहे, तो तुम्हीही खूप एन्जॉय कराल. कारण का असं असतं ना की आपण जी गोष्ट एन्जॉय करतो ती समोरच्यालाही बघायला आवडते. तसंच आम्हीही खूप एन्जॉय करून सगळेच, म्हणजे आमचे स्टार प्रवाहाचे कलाकार, आमची फॅमिली खूप एन्जॉय करते. अख्खा स्टार प्रवाह परिवार, म्हणजे राईट फ्रॉम स्टार प्रवाह चॅनल टू प्रोड्युसर्स, सगळ्या प्रोडक्शन हाऊसेसचे आणि सगळे EPs वगैरे तुम्ही बघाल ना, सगळा तो एक माहोलच वेगळा असतो. तर इतकं आमची एन्जॉयमेंट असते, त्याच्यात दुपटीने तिपटीने तुमची एन्जॉयमेंट असेल, तर तुम्ही हा नक्की आवर्जून बघा. मला वाटतं प्रेक्षकांना मागच्या वर्षीचा गणपती इव्हेंट आठवत असेल, तर तो नुसताच नाच गाण्यांचा कार्यक्रम नसून गणपतीबद्दल इतकी माहिती पुरवली गेली होती. आणि तसंच याही वर्षी असणार आहे. सो हा कार्यक्रम फक्त आले सगळे ऍक्टर नाचले गायले असं नसणार आहे, तर तुमच्या ज्ञानातही भर पडणार आहे. खूप गोष्टी तुम्हाला तेव्हा आठवतील की आजीने सांगितलं होतं, आजोबाने सांगितलं होतं. तर असा एक रंजक कार्यक्रम पाहायला मिळणार आहे आणि तो सगळ्यांनी आठवणीने बघायचा. म्हणजे अगदी लहान मुलांना गणपतीच्या गोष्टी जसं आजी आजोबा सांगतात, तसं लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत हा कार्यक्रम सगळे एकत्र बसून एन्जॉय करण्यासारखा असेल. तर मला असं वाटतं अख्खी फॅमिली बसून एन्जॉय करेल असा कार्यक्रम आहे. म्हणजे लहान मुलं कुठेतरी खेळतायत तसं नसणार, लहान मुलं पण ते बघणार, कारण का त्याच्यात गोष्टी असणार गणपती बाप्पाच्या, आणि जे आम्ही इनॅक्ट करणार आहोत, परफॉर्म करणार आहोत, तर तसं सगळं असेल तर खूप लोक एन्जॉय करतील. तुम्हा दोघींनाही या इव्हेंटसाठी, गणेशोत्सवासाठी आमच्याकडनं खूप 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 शुभेच्छा.